माननीय संजयजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं। आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब, या कार्यक्रमासाठी मंचकावर उपस्थित असलेली आमची सर्व सन्माननीय मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले या राळेगाव परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हात तुम्ही या ठिकाणी जो घाम गाळला त्या घामाची किंमत शिवसेना आणि संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। मित्रो, आपल्या सर्वांना माहित आहे की 2014 मध्ये मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं कि अच्छे दिन आने वाले हैं। अरे 2014 मध्ये 50 रुपये पेट्रोलचा भाव होता, आज 110 रुपये पेट्रोलचा भाव आहे। 2014 मध्ये 45 रुपयाचं डिझेल होतं, आज 95-100 रुपयाचं डिझेल मिळत आहे। 410 रुपयात आमच्या भगिनीला गॅस मिळत होता, आज 900-950 रुपयाचा गॅस मिळत आहे। तेलाचे भाव वाढले, किराण्याचे भाव वाढले, सोन्याचे भाव वाढले, पण 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना 11,000 रुपयाचा कापसाला भाव मिळाला आणि आता फक्त 7,000 रुपये आपल्याला भाव मिळत आहे। 6,000 सोयाबीन आपण विकलं, आज 404 रुपयात कोणी त्या ठिकाणी मागत नाही। तुरीचे भाव पडले, एवढा आमचा यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून साधे पीक विम्याचे पैसे आमच्या शेतकऱ्यांना मिळाले नाही, खरडीचे पैसे त्या ठिकाणी मिळाले नाही। सर्वसामान्य लोकांना एवढं वाटतंय की एकीकडे आमच्या राबून आमच्या शेतकऱ्याच्या मुलाबाळासहित शेतीमध्ये आम्ही काम करतो, आमची 12-15 वर्षाची पोरगी कापसाचं एक बोंड बेचते, त्याची लाज या सरकारला वाटत नाही। 11,000चा 7,000 झाल्यानंतर सुद्धा या सरकारचा एक मंत्री, या सरकारचा मुख्यमंत्री, या सरकारचा एकही आमदार कधी आपल्या कापसाच्या भावाबद्दल आणि सोयाबीनच्या भावाबद्दल बोलला नाही। अरे नरेंद्र मोदी यवतमाळला येऊन गेले, ऊसाच्या भावाबद्दल बोलले, पण साधा आपल्या कापसाच्या एका बोंडाबद्दल ते बोलले नाही। मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध आमच्या शेतकरी बांधवातर्फे या ठिकाणी करतो। मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे की एकीकडे खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, औषधीचे भाव वाढले। अरे हे एवढं जुलमी शेतकऱ्यावर अन्याय करणारे सरकार आहे की जीएसटी 12%ची 18% जीएसटी आमच्या बियाण्यावर लावली, औषधावर लावली आणि खतावर त्या ठिकाणी लावली। परंतु या बेशरम सरकारला कधी लाज वाटली नाही की आमच्या गरीब सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या मालाला भावाला किंमत मिळाली पाहिजे। हे तर सोडा साहेब, या भागातली परिस्थिती अशी आहे की दिवसा लाईन मिळत नाही, रात्री लाईन मिळते। रात्री आमचे शेतकरी पाणी द्यायसाठी जातात, त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक लोकांना सापाचं त्या ठिकाणी दंशाने मृत्युमुखी पडले, परंतु आमच्या शेतकऱ्याला साधी मदत त्या ठिकाणी मिळाली नाही। त्या ठिकाणी लाईनमन हजर राहत नाही, डीपी जळाली तर 15-15 दिवस डीपी मिळत नाही आणि आमच्या शेतकरी बांधव कोणत्याही ऑफिस मध्ये घेतल्या गेला तर चिरीमिरी घेतल्याशिवाय आमच्या शेतकऱ्याचं काम होत नाही। परंतु मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीने सांगतो, भविष्यातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आहे। शेतकऱ्याकडून कोण्याही अधिकाऱ्याने 1 रुपया जरी मागितला तर त्याला तसाच जबाब देण्याचं काम शिवसेना आणि आपण केल्याशिवाय राहणार नाही। मित्र, आपल्याला माहित आहे उद्धव साहेबांनी 2 लाख रुपयाची कर्जमाफी आपल्याला कोणताही कागद नसताना त्या ठिकाणी दिली, अनेक शेतकऱ्याच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे मिळाले। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे कर्जमाफी दिली, आपलं दुर्दैव आहे या यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला असलेल्या जिल्ह्यामध्ये 1,56,345 लोकांना अजून सुद्धा त्या कर्जमाफीचा फायदा झाला नाही। 286 कोटी आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याचे अजूनही त्या ठिकाणी बाकी आहे, हे सुद्धा या ठिकाणी नमूद करतो। आणि साहेब, तुम्हाला सांगतो की जे तुम्ही मार्च टू मार्च कोणतंही कर्ज 3 लाख रुपयापर्यंत उचललं तर व्याज लागत नव्हतं, परंतु काल परवा या ठिकाणी GR आला आणि त्यांनी सांगितलं
की आता तुम्हाला बगर कर्जाचे बगर व्याजाचे पैसे मिळणार नाही, 6% कर्ज त्या ठिकाणी भरल्याशिवाय आमच्या शेतकऱ्याला नवीन कर्ज मिळणार नाही, अशा प्रकारची भूमिका या मोदी सरकार आणि शिंदे सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे. याची नोंद सुद्धा आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी घेतलेली आहे. आज आपल्या सर्वांना माहित आहे की जे विजेचं युनिट 9 रुपयाचं 4 रुपयाचं होतं ते आज 9 रुपये विजेचं युनिट आहे. इलेक्ट्रिकचे भाव वाढले, प्रचंड त्या ठिकाणी बिल येऊन राहिलं. या भागामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे. हा भाग आदिवासी बहुल भाग आहे. या ठिकाणी आमचे आदिवासी समाजाचे बांधव मेहनत करून परिश्रम करून छोटी मोठी शेती करून उपजीविका करतात, परंतु शासनाची एकही योजना आमच्या गरीब आदिवासी समाजाला या ठिकाणी मिळत नाही. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. एकीकडे आपण सांगतो की हा आमचा आदिवासी बहुल जिल्हा आहे, परंतु आदिवासी समाजाला ज्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे, ज्या पद्धतीने त्यांच्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्याचं काम कधी या ठिकाणी झालं नाही. आणि साहेब तुम्हाला सांगतो, हा मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघात गेल्या 20 वर्षापासून शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला 25,000च्या वर या समाजाच्या लोकांनी लीड दिलेली आहे. यांना विसरता आपल्याला कामा नये. तुमच्या सुखात असो, तुमच्या दुःखात असो, तुमच्या कोणत्याही प्रसंगात असो, आम्ही सदैव आपल्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणार आहोत. 6 सप्टेंबर 2023 चा एक GR काढला. तो काळा GR आमच्या युवकांच्या दृष्टिकोनातून आहे. बेरोजगार तरुणांना आता कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी नोकरी दिल्या जाईल. आमचे जे गरीब सामान्य शेतकऱ्याचे मुलं शिकून कोणी पटवारी होत होता, कोणी बाबू होत होता, कोणी क्लार्क होत होता, परंतु या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक GR काढला 6 सप्टेंबर 2023 चा. आणि त्यांनी सांगितलं की आता याच्या नंतरची कोणतीही भरती ही कंत्राटी पद्धतीने केल्या जाईल. 11 महिन्याची त्या ठिकाणी भरती दिल्या जाईल. साहेब आजपर्यंत या भागातील आदिवासी समाजाचा बहुल हा भाग, ग्रामीण भागात ओबीसी समाजाचा हा बहुल भाग, सामान्य माणसाला जर नोकऱ्या मिळाल्या नाही तर यांनी कोणाकडे पाहावं. म्हणून माझी विनंती आहे, हा GR तर रद्द करण्याची नाटकी भूमिका केलेली आहे. आणि मित्र, आरक्षण रद्द करण्याची ही पहिली पायरी आहे. ह्या GR मध्ये आता कोणत्याही प्रकारचं 11 महिन्याच्या ह्याच्यात आरक्षण नाही. ही जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, या भूमिकेला आपण या ठिकाणी विरोध करायचा आहे. कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी 11,000ची भरती त्या ठिकाणी सांगितली, परंतु त्या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या शेतीविषयीच्या भावना, आमच्या शेतकऱ्याच्या भावना आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांना सुद्धा माहीत आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की आमचे 2 गद्दार जे या ठिकाणी निघून गेलेले आहे. भावना ताईनं काल परवा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. माणसं तर कार्यक्रमात आले नाही, बचत गटाच्या महिला कशा हात पाय जोडून त्या ठिकाणी दाखवल्या. अरे शिवसेनेच्या बाबतीत मला काही पत्रकारांनी विचारलं की तुमच्या विरोधात दिग्गज उमेदवार आहे. अरे म्हटलं दिग्गज काय नाही, जोपर्यंत ठाकरे घराण्याचं नाव यांच्या पाठीमागे होतं तोपर्यंत हे दिग्गज होते. आता यांचं नाव निघाल्यामुळे हे दिग्गज काही राहिलेले नाही. मित्र हो, आपल्याला एवढं साहेब सांगतो की समृद्धी महामार्गाने आपण जातो, त्याचे पैसे आपण शेतकऱ्यांना देतो, पण आमच्या ग्रामीण भागात पांदन रस्ता जो जातो, आमच्या शेतकऱ्याला तुम्ही राजीनामे मागता, त्याचा मोबदला देत नाही. शेतकऱ्याला जर जायचा रस्ता असला तर स्वतःची शेती द्यावी लागते. याच्या पुढे आपल्या सरकार आल्यानंतर पांदन रस्त्याचे पैसे सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिल्या गेले पाहिजे. समृद्धी महामार्ग श्रीमंतासाठी देऊ शकतो, तर मग गरीब सामान्य शेतकऱ्याला जाण्याच्या रस्त्याचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी दिले पाहिजे. बेमुळा प्रकल्प आहे, अजून सुद्धा त्या ठिकाणी पाणी आलं नाही. आम्ही पाणी सोडा म्हटलं तर पाणी सुटल्या जात नाही. बेमुळ्याचा फायदा आमच्या या भागातील शेतकऱ्यांना झाला नाही. तरी या बेमुळ्याच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा निश्चितपणे आम्ही भूमिका घेऊ, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. आणि मित्र हो, एवढंच सांगतो की आजपर्यंत जसा पाठिंबा तुम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहिलेला आहे, तशाच प्रकारचा पाठिंबा, आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य साहेबांच्या पाठीमागे राहू द्या. निश्चितपणे आम्ही तुमच्या कोणत्याही क्षणात रात्री 2 वाजता जरी तुम्ही आवाज दिला तर तुमच्यासाठी धावून येण्याची ताकद शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी करतील. एवढं या प्रसंगी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.